भेटायची संधी मिळाली, त्यांच्या पाया पडायची संधी मिळाली, हेच खूप होतं. बरोबर. तो मला खूप लक्षात राहण्यासारखा अनुभव होता. आतापर्यंतचा. आणि मला वाटतं ते नाटक पणशीकरांनी निर्मित नाट्य संपदेचं. बरोबर. ती संस्थाही तितकीच नावाजलेली आहे, तितकीच जुनी आहे. म्हणजे सगळी आल्यापासून ती मोठी मोठीच नावं सांगते हो. काय छोटी छोटी माणसं तुझ्या आजूबाजूलाच नाहीयेत. आणि आता तू तेच मी म्हणणार होते. त्याच मुद्द्याकडे येत होतो की आजही तुझ्यासोबत जो अँकरिंग खूप मोठी मोठी लोक माझ्या आयुष्यात आलेली. प्रसन्न झालेला आहे गणपती बाप्पा या वर्षी तुझ्यावर. काय करायचं आता पुढे आपल्याला? आता आपण हा रवा टाकूया त्याच्यामध्ये, जो तुपावरती भाजलाय. येस. परत मिक्स करायचंय. ते मिक्स करेपर्यंत अजून एक छोटासा प्रश्न होता. इतकी मोठी मोठी माणसं तुझ्या आतापर्यंत सहवासात आली, त्यांच्याकडनं शिकायला मिळालं, जाणून घेता आलं, पावती मिळाली. आदर्श कोण आहेत समोर? कोणासारखं व्हायचंय तुला? बापरे, आता हा तर खरंच खूप कठीण प्रश्न आहे. कारण पहिला प्रश्न असा मला सापडला ज्याच्यावरती स्वरांगी मॅडम निरुत्तर आहेत. निरुत्तर नाहीये मी, विचार करायला लावला थोडा. बर, पण आता रोल माझ्या समोर मला ज्यांच्यासारखं व्हायचंय वगैरे असं म्हणजे खूप व्यक्ती आहेत ज्यांना, म्हणजे पहिलं म्हणजे आजोबा, ज्यांचं आम्ही ऐकत असतो नेहमी. किंवा तू मला विचारशील की तुला कोणाचं आवडतं, तर मी सांगू शकते की मला आजोबांचं आवडतं, कुमार गंधर्वांचं आवडतं, किशोरीताई तर म्हणजे दैवतच आहेत. आणि मलाच एवढ्या छान गुरु मिळाले आहेत, तर मला नक्कीच त्यांच्या पावलावर त्यांनी जो मार्ग दाखवलाय त्याच्यावर चालायला मला नक्की आवडेल. मला तुझ्या भावना कळल्या. आता आपण पुढे काय करूयात सांग. आता आपण ह्याच्या झालेलं आहे, आता इडल्या लावायच्या आहेत आपण. म्हणजे इडली पात्र देऊ का? आता ह्या इडली पात्राला आपण आधीच तूप लावून घेतलेलं आहे. बर. त्यामुळे तुपाने ग्रीसिंग केलेलं आहे. ठीक आहे, मग तू ते त्याच्यात भर, तोपर्यंत मी गॅस लावतो. तशी कृती फार अवघड नाहीये करायला. सोपं आहे, एकदम सोपं निवडलं. स्वरांगिणी म्हणजे असा पदार्थ निवडलाय जो चवीला तर छान आहेच, पण त्याची कृती करायला सोपी आहे. बरं, ह्याचा वापर कधी करायचा आहे? केसर आहे, आपण ते वरतून टाकूया किंवा आपण इडलीच्या खाली सुद्धा ते टाकू शकतो. म्हणजे इडली आपण उलटी केल्यावर ते सगळं आपल्याला. पण आता आपण हे वरतून टाकूया. बरं, ठीक आहे. आणि केसरही टाकूया. नाही काय, मला हे पदार्थ खूप आवडतात म्हणून मी काही करत असतो ग, की मला हे कधी खायला मिळणार. वा. आणि थोडीशी वेलची पूड. अगदीच. ऍक्च्युली ती ह्याच्यामध्ये मिक्स केली तरी चालू शकतं. किती वेळ लागतो ह्या इडल्या तयार व्हायला? आपल्या इडलीला जेवढा वेळ लागतो 15 मिनिटं, 10 ते 15 मिनिट. तुम्हाला जर ही आंबा रवा इडली खायची असेल तर पटकन घेऊन घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आंबा रवा इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य: आंब्याचा रस, ओलं खोबरं, गोड दही, वेलची पूड, केशर, बदाम, पिस्ता आणि काजूचे काप, पिठी साखर, दूध आणि तुपावर भाजलेला रवा. कृती: प्रथम एका बाउलमध्ये आंब्याचा रस, पिठी साखर, दूध, दही, ओलं खोबरं आणि तुपावर भाजलेला रवा घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. इडली पात्राला तूप लावून त्यामध्ये एकजीव केलेलं मिश्रण, काजू, पिस्ता आणि बदामाचे काप, केशर आणि वेलची पूड घालून इडली पात्रामध्ये वाफवून घ्यावं आणि आंबा रवा इडली सर्व्ह करावी. खवा परतून झाल्यावर पुढे काय करायचं? ह्याच्यामध्ये थोडं अगदी पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पिठी साखर घालून अगदी घट्ट थोडा पाक करून घ्यायचा. बरं, ठीक आहे. पिठी साखर आपण अर्धी वाटी घेतली. खव्याच्या प्रमाणात, म्हणजे खव्याचा किती आहे ते अंदाज घेऊन साखर घ्यायची. बरं, ठीक. त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं. आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा ना? अगदी म्हणजे अगदी रेग्युलर पाक असतो तसा नाही, एकदम थोडासा घट्ट सर, कारण ते आपल्याला प्रेसमध्ये टाकायचं. त्यामुळे आता काय करायचं पुढे? आता हा पाक खव्यामध्ये मिक्स करायचा. ठीक आहे, मग तू इकडे ये, काम मी करतो आणि तोपर्यंत आपण प्रथमेशकडनं एक छानसा गाणं ऐकूयात. खव्यालाही पाणी सुटलेलं आहे आणि साखरेचा पाकही तयार झाला आहे. सूरत पिया किन छिन बिसराए, सूरत पिया किन छिन बिसराए,
सूरत पिया किन छिन बिसराए, हर हर दम उनकी याद आए, हर हर दम उनकी याद आए। सूरत पिया किन छिन बिसराए, सूरत पिया किन छिन बिसराए, सूरत पिया 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 सूरत पिया किन छिन बिसराए, सूरत पिया किन छिन बिसराए, हर हर दम उनकी याद आए, हर हर दम उनकी याद आए। सूरत पिया किन, सूरत पिया किन, सूरत पिया किन छिन बिसराए। आई ग, थँक्यू सो मच. माझ्या विनंतीला मान देऊन तू हे गायलास. थँक्यू थँक्यू. आणि हो, एक मिनिट, एवढ्यावरती तुमचं पोट भरलं असेल प्रथमेशचं गाणं ऐकून, पण अजून पदार्थ तयार व्हायचा आहे बरं का. काय करायचं सगळ्यात महत्त्वाचं आहे ड्रायफ्रुट्स घातल्याशिवाय तर काहीच होऊ शकत नाही, त्यामुळे ड्रायफ्रुट्स घालू आपण. क्या बात. आणि हे व्यवस्थित आता छान खरपूस झालेले आहे साखरेचा पाक घातल्यानंतर. हो गॅस पण मी दरम्यान बंद करून घेतला. हो. ओके, आता आपण ड्रायफ्रुट्स त्याच्यात घातले. पुढे काय करायचं? त्यानंतर थोडंसं गार होईपर्यंत वाट बघूया, म्हणजे ते घट्ट होईल. बरं, मग आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. हो. येस, मी तुला मदत करतो. बरं, हे काढून घेईपर्यंत मला सांग, आता आपण एक टप्पा पार केल्यानंतर नेहमीच आपल्याला पुढच्या टप्प्याची आपण वाट पाहत असतो. हो. की तो आपल्या आयुष्यात घडावा, किंवा हा माझ्या दृष्टीने असा घडला तर अजून मला आवडेल, हो. किंवा मला असं काहीतरी करायचं. असं आता एक शॉर्ट टर्म असं गोल काय ठेवलंय समोर? सगळ्यात महत्त्वाचं ध्येय माझं आहे लहानपणापासून, ते म्हणजे सगळ्यांना माहिती असलेला अतिशय प्रचलित आणि प्रसिद्ध सवाई गंधर्व महोत्सव. आता तो सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव म्हणून होतो पुण्याचा. तर त्या स्टेजवर एकदा गायची खूप इच्छा आहे, कारण तिथे अत्युच्च लेवलची तयारी लागते आणि म्हणजे त्या निमित्ताने ती तयारी पण होईल आणि ते ध्येय जर डोळ्यासमोर ठेवलं तर त्या दृष्टीने रियाज पण होईल आणि हे माझं खूप मोठं स्वप्न आहे. बरोबर, नाही काय हरकत नाही. आमचे शुभेच्छा, आमचे आशीर्वाद खूप तुझ्या पाठीशी आहेत. थँक्यू. लवकर तू त्या मंचावर शिकाशील. आणि आता मला वाटतं हे आता गार झालेलं आहे. काय करायचं पुढे? आता ह्या आपण साच्यामध्ये ओके भरून घ्यायचं. हां बरं, ठीक. त्याच्यामध्ये आपण एका बाजूला हे पूर्ण भरणार आहोत आणि एका बाजूला बेसला आपण थोडं ड्रायफ्रूट घालायचं. ठीक आहे, मग आधी आपण खव्याचं जे सारण केलं ते भरूयात. हो. बघ बरं, पुरे इतकं. हां. आणि आता ड्रायफ्रुट्स कुठे भरायचे? एका बाजूला एक अगदी थोडं आपण लेअर देणार आहोत, थोडं पसरून. अजून थोडंसं, कारण आपल्या दोघांनाही खूप आवडतात ना. हो हो. त्याच्यामुळे आपण मागे पुढे पाहायचंच नाही, बिनधास्त. हो. आणि आता ह्याच्यावर थोडं खवा घालायचा. खवा घालायचं परत. ओके. आता हे आपण बंद करून घ्यायचं. ओके. आणि क्लिप लावायची. हां. ओके. थोडा वेळ ठेवून मग उघडायचं, नाही तर ते चिकटेल. असे आपण खूप सारे करून घेऊयात. हो. बरोबर. एवढ्यावरती तुमचं पोट भरणार नाही, कारण आपल्याला खूप सारे करायचे. आम्ही ते करून घेतो. तुम्ही पटकन लिहून घ्या खव्याच्या मोदकांसाठी लागणारं साहित्य आणि कृती. खव्याचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: खवा, पिठी साखर आणि ड्रायफ्रूटची भरड. कृती: प्रथम कढईमध्ये खवा परतून घ्यावा. दुसऱ्या फ्राईंग पॅन मध्ये पिठी साखर घालून त्यात पाणी घालून साखरेचा पाक तयार करून घ्यावा. परतलेल्या खव्यामध्ये साखरेचा पाक आणि ड्रायफ्रूटची भरड घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. तयार मिश्रण एका प्लेट मध्ये काढून ते थंड करून घ्यावं. खव्याचं सारण मोदकाच्या साच्यामध्ये एका बाजूला भरून साच्याच्या दुसऱ्या बाजूला ड्रायफ्रूटची भरड घालावी आणि साचा बंद करून त्याचे मोदक तयार करून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. आपण एक पहिली जी रेसिपी करणार आहोत ती आहे सीताफळाचे उकडीचे मोदक करणार आहोत आपण. मंडळी, आता आपली दुसरी रेसिपी कोणती आहे? अननसाचा नारळी भात करणार आहोत. हो.